तर सर्व शेतकरी बांधवांनो, सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा असल्यामुळं वरून देव फार मोठ्या प्रमाणामध्ये बरसत आहे. तरी चला हरकत नाही, पावसाळा पाहिजेच, कारण की शेवटी मला पावसाळा परवडतो, परंतु कोरडा दुष्काळ हा परवडत नाही. ते आपण एक गोष्ट बघू शकतोय, नुसतं बोलण्यापुरतंच नव्हं तर पाऊस पाहिजेच. आणि हे शाश्वतीने का म्हणतोय, कारण की शेतीला पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी असेल तरच शेतकरी शेती करू शकतो, नाही का. तर आता कसे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांचं नुकसान झालं, तर बरेच जण म्हणतील याला बोलायला काय झाले, कारण की तो भरपूर पाऊस झालाय आणि आता आमचे नुकसान झाले आणि हे आपलं व्हिडिओ पुरतं बोलतोय. तसं नाही मित्रांनो, मीही शेतकरी, तुम्ही शेतकरी, आणि आपल्या सर्वांना माहिती की पाऊस असन तर शेती आहे आणि भलेही आज नुकसान होईल, परंतु भविष्यामध्ये पाण्याशिवाय शेती होणार नाही. आता काही जण म्हणते तुझं काय तळतंय आमचे बऱ्याच जणांचे नुकसान जायचं, तर असं नाही. माझं स्वतः हे भरपूर पद्धतीनं किंवा मग भरपूर प्रकारे नुकसान झाले. आपण प्रत्यक्ष पाहू शकताय, हे माझं शेत आहे सोयाबीनचं. आणि आता बघा, तुम्हाला दाखवतो मी. सोयाबीन मी पेर केली होती, परंतु शेतामध्ये एवढं गुडघ्या एवढं पाणी साचले की अक्षरशः पीक हे मरायला लागले. बघूयात, हे बघा, हे माझं क्षेत्र आहे पूर्ण. आणि हे बघा, हे क्षेत्र आहे माझं. आणि ही 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 बघा, ही सोयाबीन होती, नाही का. ही सोयाबीन होती आणि हे क्षेत्र असल्यामुळं हे बघा, हे अशी सोयाबीन पेर झाली होती. आणि अशीच नाही तर एका दोरीमध्ये सोयाबीनची पेर झाली होती, ही पाहू शकता. आमच्या छोट्या बंधुराजनं पेरणी केली होती आणि उगवण क्षमता पण अगदी व्यवस्थित अशी झाली होती. तरी आता प्रत्यक्ष त्या पाऊस जास्त प्रमाणात झाला किंवा मग शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी आलं आणि त्यामुळे आपण पाहू शकताय की हे बघा, पूर्णतः क्षेत्र जे आहे सोयाबीन पेरलेली होती आणि शेतामध्ये अशा पद्धतीचं पूर्ण पाणी साचलेलं आहे. तर आता बरं, पाणी साचलं तर साचलं, मग आता नेमकी आपण एवढी सोयाबीन पेरली, तर हे क्षेत्र 2-2.5 एकर आहे बघा. आपण जी सोयाबीन पेरली, हे बघा, हे पाणी पाहू शकताय, नाही का. आणि हे काय तुम्हाला दाखवायला काय, तर हे जी सोयाबीन होती हे अशी उगवलेली होती मस्तपैकी. आणि आता प्रत्यक्ष आपण पाहू शकता की सोयाबीन आता मला तर काही वाटत नाही येईल, कारण की मरायला लागली. तर मरण्याचं पण आपण प्रमाण बघूयात. हे बघा, सोयाबीन या काकऱ्या सोयाबीनच्या, नाही का. आता हे बघा, हे पूर्णतः वाळून गेलं ना पाण्यामध्ये, म्हणजे त्याचे आता काय नाही, मेलं हे पूर्ण, म्हणजे वाळून गेलं हे पूर्ण. जर आता पूर्णपणे वाळला असेल तर ह्या शेतामधून काय उत्पन्न निघन किंवा मग त्याचं बियाणं पुरता का खर्च निघणार आहे का नाही, हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या पडलेला आहे. आणि मी आज शेताची पाहणी करण्यासाठी आलो होतो, तर प्रत्यक्ष पाहत होतं काय, गुडघ्या एवढं तर पाणी शेतात साचले. आणि बघा आता, तर अशा पद्धतीचं सर्व शेतकरी बांधवांबरोबर आपलं सुद्धा बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेवटी शेतकरी जगाचा पोशिंदा उगत म्हटलं जात नो माय. शेती म्हणजे काळजावर दगड ठेवून केली जाणारी गुंतवणूक आहे आणि ती शेवटी शेतकऱ्याला करावंच लागते, कारण त्याला जग सांभाळावं लागतं. आणि अशा पद्धतीने जर का पीक मरत असेल तर मला वाटत नाही त्या शेतीतून आता काही उत्पन्न निघेल. परंतु चला, शेतकरी जातीलाच संघर्ष पोचलेला आहे, त्यात काही विषयच नाही. नुकसान झालंय, होऊ द्या, होतच राहतं, चालत राहतं. गोष्टी आहेत, जलायच्या असतात. काय येणार ह्या शेतामध्ये, काही येणार नाही. ठीक आहे, असो, काही अडचण नाही. कारण की आपलं नुकसान झालं म्हणून पावसात येऊ नको असं आपण म्हणू शकत नाहीत. कारण शेवटी कसे, शेतीला पाणी आहे तर शेतकरी आहे. एखादा अर्धा वर्ष नुकसान होतही असतं, ते आपण सहन करावं लागतं. कारण अशा नवनवीन आव्हानातूनच माणूस परिपक्व होतो. तरी चला, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा थोडासा मी बारकाईने विचार केला, किंवा मग
मांडणी केली. चला हसत राहा, खेळत राहा. जय जवान जय किसान.